नमस्कार. सध्या नगरपंचायत, नगर परिषद, नगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहे. परंतु ह्यावेळीच्या निवडणुकीमध्ये एक वेगळ्या प्रकारची भीतीचं सावट आहे. कारण आपला सर्वांना माहिती की महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये बिबट्याचं सावट, बिबट्याची दहशत ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं नागरिक सायंकाळच्या वेळी कुठं प्रचाराची सभा असेल त्यावेळी देखील बाहेर पडायला घाबरतात आणि नको त्या याच्यात पडायला. कारण आज लहान मुलं कोणाच्या जवळ त्या ठिकाणी असतात, मागे पाहायला कोण नसतं. त्यामुळे सभांना येण्याचं प्रमाण देखील बिबट्यामुळं कमी प्रमाणामध्ये आहे. प्रचारला जायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला सरकारने ज्याच्या ठोस निर्णय घ्यायला पाहिजे ते ठोस निर्णय काही होत नाही. आता मागच्या आठवड्यामध्ये एक निर्णय झाला की बिबट्याच्या मादीची नसबंदी करण्याचा प्रायोगिक तत्वावरती केंद्र सरकारने 5च माद्यांची नसबंदी करण्याला परमिशन दिली आणि त्यांची नसबंदी केल्यानंतर 5 वर्ष अंडर ऑब्झर्वेशन ठेवायचं आणि त्यानंतर बघू काय होईल. आमचं म्हणणं एवढं की केंद्राने, राज्याने ताबडतोब लवकरात लवकर याच्यावरती कार्यवाही करणं गरजेचं आहे. नाहीतर पुन्हा नागरिकांना रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय राहणार नाही. का प्रचार करते असं एवढं उन्हाचं? कारण का इथं आम्ही दिवसा उन्हात फिरू शकतो, रात्रीचं फिरू शकत नाही. कारण का इथं बिबट्याचा प्रश्न खूप मोठा भेडसावत आहे. आता प्रचाराची म्हणजे कशी यंत्रणा चालू आहे? आता वेळ फारच कमी आहे आणि प्रचाराचे दिवस पण फार कमी आहे आम्हाला. त्याच्यामुळं जेवढं आपल्याला उरकता येईल तेवढं उरकण्याचा प्रयत्न करतो आहे. रात्रीचा प्रचार करताना काय अडचण? रात्रीचं इथं फिरताच येत नाहीये. कारण का बाहेर, घराच्या बाहेर लोक नाहीच आहेत. कशी मग समस्या काय करताय काय? आम्ही इथं बिबट्यांचा सगळ्यात जास्त मोठा प्रश्न बिबट प्रश्न आहे आणि इथं आम्ही वन विभागाच्या खात्यातून पिंजरे तर जास्त लावणारच प्रयत्न करणार आहोत आणि वन विभागाकडून खात्यातर्फे आणि आमच्या याच्यातर्फे सेन्सर बसवणार आहे जेणेकरून सर्वसामान्याला कळेल की बिबट्याच्या सायरन वाजलं जाईल. मागे कधी याच्या अगोदर प्रश्न उपस्थित केला होता? हो, नक्की. सरपंचांनी आंदोलन केलं होतं आणि स्वतः ते पिंजऱ्यात जाऊन भक्षक म्हणून बसले होते. तरी पण अजून काही फरक नाही पडला? नाही.